The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चकंवतो पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या पुणे जिल्ह्यातील कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि अष्टांग मार्ग संस्था जाहीर तालुका स्तरीय बौद्ध धम्म परिषद आज रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होत असताना धम्म मंचावरती माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू बुद्ध घोषजी महाथेरो, पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, कार्यक्रमाचे मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त पुणे समाज कल्याण विशालजी अशोक लोंढे, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेल्या गावच्या सरपंच हौसाबाई जगताप, उद्योजक किशोर वाघमारेजी आणि सर्वच प्रमुख उपस्थितीमधले पाहुणे, त्याचबरोबर तालुका कार्यकारिणी आणि ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे उपस्थित आहोत असे आमचे श्रद्धावान धम्म उपासक भैयासाहेब माधव सोनकांबळे आणि त्यांना साथ देणारे सहकार्य करणारे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्या कुठल्या प्रकारे मदत केली आहे, दान पुण्य केलाय असे सर्वच आपण, त्याचबरोबर धम्मदेशना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अगदी सकाळपासून आपण इथे बसलेले आहात
आम्ही पण इथे बसलेलो आहोत. तुम्ही खाली चेअरवर बसलात, आम्ही इकडे सोफ्यावरती बसलोय. आणि प्रारंभीपासून अगदी कार्यक्रमाचं उद्घाटन असेल, नंतर प्रास्ताविक आहे, नंतर स्वागत समारंभ झाला, नंतर लोंढे सरांचं भाषण झालं आणि त्यानंतर एक एक करून भंतेजींचीही धम्मदेसना प्रवचन झाली. आणि नंतर आम्हाला हे अध्यक्षीय समारोपासाठी आमच्याकडे माईक दिलाय. खरा मी तीनदा सोनकांबळेंना, आमच्या रजाने साहेबांना, पाटील सरांना विचारत होतो की मी आशीर्वाद देतो आणि कार्यक्रमाचा समारोप करूया, कारण वेळ खूप पुढे आणि पुढे गेलेला आहे. आता मला वाटतं किती 4 वाजले का 5 वाजले बापा, 4 तरी वाजले आणि जेवणाची पण वेळ होऊन गेली आहे. जेवण तिकडे वाट पाहत आहे, जेवण वाढणारे पण रेडी आहेत आणि तुम्ही पण आता रेडी असालच. म्हणून मी म्हणत होतो बा आशीर्वाद देऊ आणि कार्यक्रमाचा समारोप करू, परंतु आमची डोळ्यात पाणी आणून विनवणी सुरू होती की भंतेजी असं नका करू, धम्मदेसना द्या. आणि तुमच्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थितीला पाहूनही माझ्या मनात मग विचार आला की धम्मदेसना श्रवण करण्यासाठी म्हणूनच इथे तुम्ही बसलेला आहात ना की जेवण्यासाठी. खरं की खोट? खरंच म्हणा. तर बघा, हो एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा बा. साऊंड ऑपरेटर, हे लाईट गेली की मध्येच तिकडे पळते, जनरेटर सुरू करते, पुन्हा इकडे येऊन लाईट आली की इकडचं सुरू करते. पोलीस प्रशासनातील अधिकारी पण इथे बसलेले आहेत, पत्रकार बंधू पण आहेत, आमचे कॅमेरामॅन पण इथे आहेत. आणि आपल्या कारेगाव का कोरेगाव कारे असं कारे, ते कारेगाव आपल्या गावातील सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, मला वाटतं शिक्रापूर, शिरूर आणि आजूबाजू भीमा कोरेगाव असेल किंवा पुणे शहर असेल, परिसरातून एवढ्या मोठ्या संख्येने, लक्षणीय संख्येने आपण इथे उपस्थित आहात. निश्चितच आपण धार्मिक, श्रद्धावान, सिलवान, गुणवान आहात. मी आता बसल्या बसल्या विचार करत होतो की काय सांगावं तुम्हाला, काय बोलावं तुम्हाला, कारण वेळ भरपूर झाली आहे. बघा, सारांश रूपाने अनेक भिक्खूंनी विविध प्रकारच्या धम्मदेसना तुम्हाला दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या गंभीरतापूर्वक एखाद्या विषयाला काही मी हात घालणार नाही आहे. इथे बसल्यानंतर भंतेजी जेव्हा सगळे बोलत होते आणि ते लोंढे सर पण बोलून गेले, तेव्हा माझ्या मनात विचार आला की यांना काहीतरी जातक कथेच्या माध्यमातून आपण सांगितलं पाहिजे. एखादी स्टोरी जर सांगितली तर त्यातून बोध मिळेल. म्हणून जातक कथा हा बौद्ध धर्माचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचत असाल तर ती गोष्ट बापा, नाही तर जयंती आलेलीच आहे. आता तुमच्या कारेगावचे भविष्य आम्ही जाणून घेतलं. काही लोकांकडून अनेक श्रद्धावंत उपासक उपासिका संपर्कात आहेत. त्यांना म्हटलं बा इथं लोक किती राहतात, तर मतदान मला वाटतं 250-300 काहीतरी आहे स्थानिक वाले, परंतु सगळा महाराष्ट्र तुमच्या कारेगाव मध्ये आला. आता धम्म यात्रा काढली होती, आता काय म्हणतात त्याला, ती धम्म मिरवणूक काढली होती. आम्ही रथात बसून पाहत होतो, तो लय मोठमोठ्या बिल्डिंग होत्या, प्रत्येक बिल्डिंग मध्ये रूमाच होत्या भाड्याने. आम्ही विचार केला रांजणगाव जवळच आहे, मोठी MIDC आहे, ज्यांचे मोठमोठ्या घर बांधलेत रूमा म्हणूनच भाड्याने देण्यासाठी, ते नक्कीच मालामाल असतील. आणि त्यामुळे तुम्ही काय गरीब नाही, तसं तर बाबासाहेबांना माला माल बनवलाय बघा. तुम्हाला आता कंगाल तर कोणीच नाही आहे. परंतु जयंतीला मात्र लय मोठ्या संख्येने इथे एकत्र येत असाल. तुमचं काही माहित नाही आपल्याला, तुम्ही तसे चांगलेच आहे, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. परंतु आम्ही पाहतोय, भंतेजी पण बोलले, आम्ही पण बोलतो की जयंतीला खरंच नाचायला लय लोक येतात पहा, परंतु धम्म कार्यामध्ये किंवा धम्म आचरण करण्यासाठी विहारात म्हणा, मग मात्र कंबर दुखते, डायबिटीज पुढे येते, बीपीचा त्रास पुढे येते, मग लेकर येतात, कोणी बाळंतीण होते, मग नोकरी येते, मग नळाला पाणी येते, ना अजून काय काय होते ते तुम्ही मला सांगण्याची गरज नाही आणि मी तुम्हाला विचारण्याची गरज नाहीये. बघा, हा स्कॉलरशिप, रिझर्वेशन, घरकुल योजना किंवा अजून कुठली स्कीम असेल तर तिथे मात्र बरोबर आपल्याला इंटरेस्ट निर्माण होतो. म्हणजे खायचं बाबासाहेबाचं फुकटचं आणि गायचंय बाबासाहेबाचं, पण कधी एकदा 365 दिवसातून एकदाच अंगात येते. आणि ते बी अंगात काय काय टाकून जर येत असेल तर आजच आम्ही एक धम्मदेसना टाकली मोहरीची, बघा, मंगरुळपीर तालुका वाशिमची, की पोट जाती पाळणारे मानणारे
आणि दारू पिऊन महापुरुषाच्या जयंतीत नाचणारे महापुरुषाचे अनुयायी कसे, असा प्रश्न आम्ही उपस्थित केला. आजच ही धम्मदेशना टाकली आहे. आम्ही रोखोक बोलतो कारण आमचं तत्व ठरलेलं आहे. तुम्ही प्रवचन द ग्रेट हॅपीनेस वरती ऐकत असाल तर कोणी आम्हाला वंदो किंवा निंदो, कोणी दान देवो का न देवो, कोणी पुन्हा बोलवो का न बोलवो, याचा आम्हाला काहीही संबंध नाही आहे. जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे समाज प्रबोधनासाठी ते आम्ही ठणकावून सांगून जातो म्हणजे जातो आणि इथे तेच करणार होतो. परंतु आला मध्ये वेळ भरपूर झाला असल्या कारणाने मी एक तुम्हाला जी जातक कथा म्हणालो, तो भगवंताच्या काळात भगवंताने सांगितलेली एक जातक कथा आहे. तुम्ही पाहिलं असेल बघा, काही ठिकाणी ऍक्च्युअली गांधीजीचे 3 बंदर असे तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच ठिकाणी. कोणाचे? गांधीजीचे 3 बंदर. त्याची काय विशेषता दाखवल्या जाते, सांगितल्या जाते? एका बंदराचा तोंडावर हात असते, एका दुसऱ्या बंदराचा कानावर हात असते आणि तिसऱ्या बंदराचा डोळ्यावर हात असते. असे बंदर तुम्ही पाहिले असतील. ऍक्च्युअली बुद्धिझम भगवंताचा जो धम्म आहे तो 2500 वर्षांपूर्वीचा आहे. आणि गांधीजी कधी जन्मले? माहित नाही म्हणता बाबा. गांधीजी तर आता जन्मले की हो, आता म्हणजे आता आपला देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि भगवान बुद्ध कधी जन्मले? 2500 वर्षांपूर्वी बघा. पण या देशामध्ये झालंय असं की बुद्धिझम मधूनच बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत, त्याला कॉपी केलं, एडिट केलं आणि पेस्ट केलं आणि मग हे आमचं आहे असं सांगितलं गेलेलं आहे. त्यातलाच हा एक प्रकार आहे की गांधीजींचे 3 बंदर. त्याच्याशी संबंधित तुम्हाला मी जातक कथा सांगणार आहे, जी की भगवंताने सांगितली. भगवंताच्या उपदेशामध्ये निंदा गुफा जातक नावाने प्रसिद्ध आहे. मी एका हेतूने सांगतोय तुम्हाला. हे निंदा गुफा जातक नावाची आहे. त्याच्यामध्ये मनुष्य समाज किती विचित्र आहे आणि कसा विचित्र आहे याबद्दलचा उहापोह केलेला आहे. तर बघा, कारण ही एवढी मोठी तयारी केली, एवढा मोठा मंडप टाकला, एवढा मोठा गाजावाजा केला. आम्ही जेव्हा एंट्री केली तर बापा मोठमोठ्या बिल्डिंगा एवढे बॅनर लागलेले होते. आमचा फोटो त्याच्यात होता, भंतेजी लोकांचे फोटो होते. मी म्हटलं बाबा हे पहिलंच घटना आहे या कारेगाव मध्ये की एवढे मोठमोठे डिजिटल लावले, कुठं कुठं लावले, काय काय शुभेच्छा वगैरे वगैरे. तर अत्यंत श्रद्धावान लोक आहेत, त्याचं हे लक्षण आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की काय त्या बंदरांची विशेषता होती. भगवान बुद्धाचा जो धम्म आहे बघा, मनुष्याच्या प्रवृत्तीला बदलणार आहे. आता भंतेजींनी सांगितलं अंगुलीमालात बदल झाला की नाही, पटाचार्यमध्ये बदल झाला, किसा गौतमीमध्ये बदल झाला, अम्रपालीमध्ये बदल झाला, सम्राट अशोकाने बुद्धाचा धम्म स्वीकारला, कनिष्क राजाने बुद्धाचा धम्म स्वीकारला. आणि या काळामध्ये जो हजारो वर्ष समाज गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला होता, ज्यांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं, अशा दुर्लक्षित समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी एक महामानव जन्माला आला येणाऱ्या 14 एप्रिलला. आणि तो म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याने घटना दत्त अधिकाराद्वय या देशातल्या पददलित, शोषित, पीडित समाजाला, जे एससी, एसटी, ओबीसी आहेत, सर्व अर्थाने शूद्र जे आहेत, त्या सगळ्या लोकांना बंधनातून मुक्त केलं आणि त्याला समतेचे अधिकार प्राप्त करून दिले. त्यांना न्यायाचा अधिकार प्राप्त करून दिला. जिथे तोंड उघडल्या जाऊ शकत नव्हतं, माणूस असून माणसांसारखं जिथे वागविल्या जात नव्हतं. कालच 20 मार्चला रायगड जिल्ह्यात रायगडाच्या पायथ्याला असलेल्या महाड येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 99 वर्षांपूर्वी या आपल्या देशामध्ये जी प्रथा धर्मानेच निर्माण केली होती की माणसं असून माणसांना माणुसकीनं वागविल्या जात नव्हतं, अशा माणसांना सार्वजनिक नळावर पानवट्यावरती अधिकार मिळावा यासाठी 14 तळ्याचा सत्याग्रह केला बघा. ज्यांना पाणी वाढ माय असं ओंजळीनं म्हणावं लागायचं. बाबासाहेब स्वतः शाळेत होते जेव्हा, तेव्हा बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये सांगितलं नंतरच्या काळामध्ये की मीच एक अभागी असा विद्यार्थी होतो माझ्या शाळेमध्ये. इतर सर्व विद्यार्थी त्या माठापर्यंत येऊ शकत होते, स्वतःच्या हाताने पाणी घेऊन पिऊ शकत होते. पण जोपर्यंत शिपाई येत नाही, तो जोपर्यंत मला पाणी वाढत नाही, तोपर्यंत मी पाण्याविना राहायचो, तहाने विना व्याकुळ व्हायचो आणि कधी कधी तर दिवसभर मला पाण्याविना राहावं लागायचं. ही माझी अपभीती बाबासाहेबांनी स्वतः सांगितली.
बडोद्याला सयाजीराव गायकवाडांकडे नोकरीला असताना देखील त्या फायली फेकून दिल्या जात होत्या. ज्या फायलीला बाबासाहेबांचे हात लागायचे, ज्या खुर्चीवर बाबासाहेब बसलेले असायचे, ज्या टेबलावरती बाबासाहेबांची पुस्तकं वगैरे फाईल्स असायचे, त्यावर गोमूत्र शिंपडल्या जायचं आणि त्याचा विटाळ बाट जो काही आहे तो दूर केल्याचा प्रयत्न केला जायचा. त्या बाबासाहेबांनी यावर चिंतन केलं. माझ्यावर जी वेळ आली आहे, माझ्या परिवारावर जी वेळ आली आहे, माझा राजरत्न जसा मेला, माझा गंगाधर जसा मेला, माझा रमेश जसा मेला, माझी हिंदू जशी मेली आणि माझी पत्नी रामू जशी तारुण्यात मेली, तशी वेळ समाजातल्या कोणावरही येऊ नये यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं. राबले, झिजले, खपले. त्यांनाही डायबिटीज होता, त्यांनाही बीपीचा त्रास होता, त्यांचाही गुडघा फ्रॅक्चर झाला होता, परंतु संपूर्ण वेळ, संपूर्ण जीवनाचं समर्पण समाजासाठी आणि देशातल्या रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी केलं. परंतु या देशाचं अभाग्य असं आहे, दुर्दैव असं आहे की बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी अजून किती पिढ्या येतील असं आम्हाला कधी कधी वाटतं. कारण ज्या महापुरुषाने इथे हिंदू कोड बिल लिहिलं, इतरही समाजाच्या हिंदूंच्याही स्त्रियांना चूल आणि मूल याच्यातून बाहेर पडता यावं यासाठी, परंतु आज परिस्थिती अशी आहे की त्या महामानवाच्या पुतळ्यांची विटंबना होती आहे किंवा त्या महामानवाला दुर्लक्ष केल्या जाते, इग्नोर केल्या जाते आणि त्यामुळे मनुष्य प्राणी किती विचित्र आहे तो त्याही काळात विचित्र होता, आजही विचित्र आहे आणि उद्याही विचित्र राहणार आहे. त्याचं कारण भगवंताला एकदा विचारलं की भगवान, या जगात चांगल्या प्रवृत्तीचे स्वभावाचे लोक जास्त आहेत की वाईट स्वभावाच्या प्रवृत्तीचे लोक जास्त आहेत? आता ही कोणत्या प्रवृत्तीची जास्त आहे? त्यांच्यात कोणती एखादी प्रवृत्ती वाईट असेल ते मुख्यच बसतात बापा. पण भगवंताचं वचन आहे, भूतकाळातही, वर्तमानातही आणि भविष्यातही सदा सर्व काळी या जगामध्ये कोणत्या लोकांची संख्या अधिक जास्त असेल तर ती म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या लोकांची. काया वाचा मनाने अकुशल कर्म करणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. जे कुशल कर्मी असतात, जे मितभाषी असतात, जे संयमशील असतात, जे शीलवान असतात, सदाचारी असतात, त्यांची संख्या नगण्य असते. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माची गरज कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील हे आपल्या बाबासाहेबांनी ओळखलं. आणि 14 ऑक्टोबर 1956 या भारतामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची एक क्रांती घडवून आणली नागांच्या नागभूमीमध्ये. आणि बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली आणि इथल्या नव्याने निर्माण होणाऱ्या पिढीला एक नवा जन्म प्राप्त करून दिला. आणि बाबासाहेब म्हणाले, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो, इतपर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. अशी 22 प्रतिज्ञा टाकली बाबासाहेबांनी. म्हणून तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे की केवळ त्या बाबासाहेबांचं गुणगान गाण्यापेक्षा त्या बाबासाहेबांनी सांगितलेले जे कार्य आहे ते कार्य जर आपण प्राणपणाने पाळलं केलं तरच त्या बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श समाज निर्माण होईल. अन्यथा केवळ जय जयकार करत राहिलो, जय भीम बोलो किधर भी चलो, निवडणूक तर तुमच्याकडे झाली असेल बापा, लय लोक विकल्या जातात म्हण, तुमच्याकडे विकतात की नाही माहित नाही बापा, तुम्हाला म्हणत नाही तसं. पण आम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो, टीव्हीवरच्या बातम्या कधी कधी पाहतो वेळ भेटला तर. मागे वर्तमानपत्रात बातमी आली, निवडणुकीच्या दरम्यान नांदेडकडे येळेगावला एक जत्रा भरली, त्याच्यात गाढव विक्रीला होते. खरोखरच हो, 12,000पासून गाढव होतं म्हणे विक्रीसाठी, ते 1.25 लाखापर्यंत. मी मनातल्या मनात विचार केला तेव्हा निवडणूक होती की इथं गाढव विकल्या जाते, त्याची किंमत कधी कधी 12,000 आहे तर 1.25 लाख आहे. अरे माणूस जर 500 रुपयामध्ये विकल्या जात असेल, 1000 रुपयात विकल्या जात असेल तर त्याच्या जीवनाला काही अर्थ आहे का हो? आणि म्हणून मनुष्य हा विचित्र प्राणी आहे, तो सदैव रागाद्वेषात लोभामध्ये भरलेला असतो. म्हणून चांगलं सहनच होईल सगळ्यांना किंवा चांगलेच वागतील असा कोणाचाही काही नियम नसतो. इथून तिथून माणसं सगळे सारखेच असतात का? नाही आहे. तर त्यामुळे बघा, एका पर्वतावरती एका बंदराची टोळी राहत होती. बंदर समजते ना, माकड म्हणा बापा, बंदर हिंदीत गेलं तर माकडाची एक टोळी राहत होती. आणि त्या माकडाच्या टोळीचा एक म्होरके असतो बघा,
तुम्ही जर कधी पाहिलं असेल, गावाकडे जन्म झाला असेल तर तुमचा कुठं कोणत्या अमीर घरात जन्म झाला, आता झाले श्रीमंत तुम्ही, परंतु हजारो वर्ष गुलामच होते की नाही, होते की नाही? गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, ये भिकारी बने हैं माला माल. कोणी बनवलं माला माल? कोणी? जे मुख्यच बसतील ते बाबासाहेबाचे नाही हो बापा. कारण प्रश्न विचारला बाबासाहेबांच्या संदर्भात, कोणी मालामाल बनवलं? आज जे गाडी आहे, माडी आहे, हा रुबाब जो आहे, हा जो कोट आहे, किंवा जे काही सरपंच असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, नोकरी असेल, समाज कल्याण खात्याची असेल का कोणत्याही खात्याची असू दे, हे भरभरीचे कपडे, दागिने, हे सगळं काही जे मिळालंय, हा माईक जो मिळालेला आहे, हे जे चिवर मिळालेलं आहे, हे कोणामुळे? बाबासाहेबांमुळेच आहे. आणि हे अरे बापा आमच्या एवढंच गेले, हे पाहिलं डेंजर आहे हो. आम्ही तिथं जातो, तिथं ही लाईटच जाते बा, काय होते ते काय माहित नाही. बरं झालं तुम्ही जनरेटर चालू ठेवलं ना, आपला ऑपरेटर लय चांगला आहे, ते लगेच तिकडे पळत गेलं बाहेर, तर ते खरंच चांगलं आहे बघा. तर सगळ्या भंतीजीच्या प्रवचनात वेळेस लाईट गेली बघा. तर हे मनुष्य प्राणी विचित्र असण्याचं हे पण एक लक्षण आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, कोणाला नाव ठेवत नाही, कारण चांगलं सहन होत नाही, वाईट लय सहन होते. जसं की वाईटांना कोणते लोक आवडतात? चांगले की वाईट? वाईटांना वाईटच लोक आवडतात आणि चांगल्यांना चांगलेच लोक आवडतात. हे भगवान बुद्धाची वाणी आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. आणि म्हणून आपण चांगलेच असलो पाहिजे, तर आपल्याला चांगलं आवडेल. तर त्या पर्वतावरती मग सगळ्या माकडांची एक टोळी राहत होती. त्यांची विशेषता असते, त्यांच्या टोळीचा एक म्होरक्या असतो. वानराची असेल तर त्याला म्हाळ्या म्हणतात बघा, माकडाची पण असेल तर त्याचा एक म्होरक्या असतो, तो एकदम मेन बॉस असतो. तो कोणाला येऊ देत नाही आपल्या टोळीमध्ये, किंवा कोणीकडे जायचंय वगैरे तोच नेतृत्व करत असतो. ही विशेषता आहे बघा. प्राण्यांचे पण तसंच असते. तुम्ही जंगली प्राणी वगैरे पाहिले का नाही, तर त्यांच्या टोळ्या वगैरे असतात. तर झालं असं की त्या पर्वतावर ते माकडं राहत होते, तर त्यांचा जो नेतृत्व करणारा म्होरक्या होता, तो माळ्या किंवा जो कोणी होता तो नर, तो अत्यंत आकर्षक होता बघा. आता इथं आपण एवढे बसलो की नाही, एवढे जण आहोत बघा. आता इथे कोणाला कोणती सौंदर्यता आणि कोणाला कोणती बुद्धी प्राप्त झाली असेल, बुद्धी चातुर्य प्राप्त झाला असेल, तर ते वेगवेगळं आहे बघा. तुमच्या घरात तुम्हीच जन्माला घातलेले सगळे मुलं सारख्याच बुद्धीचे असतात काय? बापा मुख्य बसता काही काही, कारण बायोडाटा लय भारी लिहिता. आमची पोरगी खालची मानवर घालत नाही म्हणते, पोरगा तर लयच विनम्र आहे म्हणते, व्यसन तर कोणतंच नाही, संध्याकाळी तर विचारूच नका बाबा. मम्मीला म्हणते माझ्याकडे पाहत नाही म्हणते, बापाला म्हणते एकदा बोलले तर बोलले, आता पुन्हा बोलू नका. ते मुकत बसते. 1.25 लाखाची होती तेव्हा, आता तर लय वाढत गेली बाबा, 5 लाखाच्या पुढे गेली असेल. कारण हे कोणाला सांगू शकत नाही, घरचं गणित जे काय आहे ते. आणि त्यामुळे बघा, भगवंताचं वचन आहे, सगळे माणसं दिसायला सारखे नाही आहेत बघा. कोणाचं नाक वेगळं तर कोणाचे कान वेगळे आहे, कोणाचं डोकं वेगळं आहे, कोणाची बुद्धी वेगळी आहे, कोणाची उंची वेगळी आहे. हे शारीरिक दृष्ट्या तर वेगवेगळे पण आहेत, परंतु स्वभावाला सुद्धा इथे काही प्रेमळ आहेत तर काही रागीट आहेत बघा, काही करुणावान आहेत तर काही प्रचंड क्रोधी आहेत बघा, काही दानी आहेत तर काही कंजूस आहेत बघा, काही सदाचारी लोक असतात तर काही दुराचारी लोक असतात बघा, काही लोक ध्यानी असतात तर काही लोक बिलकुल ध्यानावर नसतात बघा. तुम्ही लय चांगले तसे, पण काही लोकांची गोष्ट आहे बघा, बिलकुल ध्यानावर नसतात काही लोक. तर मग माणसही सारखे नसतात आणि प्राणी सारखे नसतात बघा. तसं मग या माकडांच्या टोळीचा जो म्होरक्या होता, त्याला विशिष्ट रूप प्राप्त झालं होतं त्याच्या पुण्यकर्माने बघा. तर त्याचे केस असे एकदम सुंदर होते, तो दिसायला पण आकर्षक होता सगळ्यांमध्ये. तुम्ही माकडं, वानर, कुत्रे बघा, यांच्यामध्ये सुद्धा काहींमध्ये सौंदर्य चांगलं असते, काहींची बुद्धिमत्ता चांगली असते. जसे पाळीव कुत्रे बघा लय भारी असतात, ऐकतात, बस म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठते, घरात घाण करू नको म्हटलं की करत नाही, बाहेर घाण करायला गेलं तिकडं म्हटलं की आता इथं घाण करते, खरंच करते, तसं करते की नाही. बैल पण फार हुशार असतात बघा, बैलाला चल म्हटलं की चलते, घराकडचा रस्ता पाहिजे तो त्याच रस्त्यानं जाते, त्याला थांब म्हटलं की थांबते. माणूस लय विचित्र आहे बापा, आईच ऐकत नाही, बापाच ऐकत नाही, नवरा बायकोच ऐकत नाही, बायको नवऱ्याच ऐकत नाही.
कारण लांड्याची धर म्हणलं की बांड्याची धरते, बांड्याची धर म्हणलं की लांड्याची धरते. मग विचारूच नका काय काय होते ते तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये. तर तसं मग हा जो माकडांचा म्होरक्या होता तो अत्यंत आकर्षक होता, सगळ्यांपेक्षा वेगळाच होता तो. आणि जे कोणी आकर्षक असतात मग ते दिसायला असो किंवा स्वभावाने असो ते इतरांना आकर्षित करत असतात. बघा हे त्यांची विशेषता असते. तर मग त्या पर्वतावरती काही शिकारी शिकार करण्यासाठी गेले. एकदा शिकार करण्यासाठी गेले असता त्यांनी ते पाहिलं की एक माकडांची टोळी आहे आणि त्याचा जो म्होरक्या आहे तो म्होरक्या, त्याचे केस, त्याचे डोळे, त्याचं शरीर, त्याचा चेहरा वगैरे, त्याची उंची ही फारच वेगळी आहे. तो एकदम चनाक्ष बुद्धिवाला वगैरे आहे. हे त्या शिकाऱ्यांनी हेरलं आणि शिकाऱ्यांच्या मनात विचार आला की जर या म्होरक्या असलेल्या माकडाला आपण पकडलं आणि राजा पुढे नेऊन जर सादर केलं तर राजा आपल्याला चांगलं बक्षीस देईल. त्यांनी जाळं पसरवलं आणि त्या माकडाला पकडलं आणि पकडून राजाकडे जाऊन दाखवलं. राजा पण आश्चर्यचकित झाला. अरे बापरे, मी पण माकड पाहिले पण असं एवढं सुंदर आकर्षक माकड मी पहिल्यांदाच पाहतोय. तर मग राजाला आवडलं. राजा हरहुन्नरी होता, त्याला गोडी होती प्राणी वगैरे पाळण्याची. तर राजा त्या शिकाऱ्याला म्हणतो की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि माकड आमच्याकडे ठेवा. मी एक मदाऱ्याला लावतो आणि त्याला शिकवतो. तुम्ही मदारीचे खेळ पाहिले असतील बघा, पाहिले की नाही? माकडाचे खेळ पाहिले का? बिलकुल ते लय ऐकते पहा बिचारे. माकड छोटसच असते बघा पण बरोबर त्या मदारीने जसं जसं सांगितलं तसं तसं ते ऐकते. म्हणजे ऐकते. त्याला म्हटलं डान्स कर की खरंच डान्स करते बघा. त्याला म्हटलं झोप की ते खरंच झोपते बघा. त्याला म्हटलं त्या माणसाचा रुमाल घेऊन ये की खरंच रुमाल. आम्ही लहान असताना हे खेळ पाहिले बघा. आता पाहत नाही बाबा, आता वेळच नाही तर काय विषय नाही. पण रिकामटेकडे आलो कायला हे लय आवडते, काय काय नको ते. तर मग त्या राजाला ते माकड आवडलं तर मग त्यानं 100 सुवर्ण मुद्रा देऊन त्या शिकाऱ्यांना ते विकत घेतला. राजा पैसा लय महत्वाचा आहे म्हणतात बापा लोक आजच्या घडीला. आई महत्वाची नाही, बाप महत्वाचा नाही, भाऊ महत्वाचा नाही, बहीण महत्वाची नाही. कोण महत्वाचा आहे म्हणते आज लोक? कसं सांगितलं बापा तुम्ही. आणि खरंच आहे हो, हे आज पाहतोय आपण या दुनियेमध्ये. आजच्या काल गरिबी होती हो लोकांकडे, सगळ्याच लोकांकडे. काल म्हणजे कालचीच गोष्ट नाही, पूर्वी लोकांकडे गरिबी होती. पण गरिबी असताना देखील म्हणजे भौतिक दृष्ट्या लोक गरीब होते पण मनाने मात्र लोक श्रीमंत होते. आणि आज झालंय उलट. जळ म्हणतात जळेना एवढी श्रीमंती संपत्ती आहे पण मन म्हणाल तर लय छोटे छोटे झाले असे लिंबा एवढे नाही का. कोणी पहिल्या काळात चहा घ्या ना म्हणायचे, जेवण करा ना, 2 घास खा ना. आता मोबाईलवर सांगते येतो म्हणते पुढं आणि घरी नाही म्हणते. मग आता कोणी कोणाचं राहिलेलं नाही आहे बघा. पैसा आहे तो सब कुछ है, अगर पैसा नहीं है तो हम तुम्हारे नहीं और तुम. पाठ झालं बापा तुम्हाला. म्हणजे लय प्रवचन ऐकता आपले. तर मग त्या राजाने त्या माकडाला विकत घेतलं बा. विकत घेतल्यानंतर मग त्यानं एक माणूस लावला मदारी त्या माकडाला शिकवण्यासाठी. का राजाला वाटलं की एवढं सुंदर माकड आहे, याला काही शिकवलं पाहिजे आपण. मग त्या मदारीनं रोज त्या माकडाला शिकवला खेळ, डान्स विन्स काय काय जे असेल ते मग शिकवलं. तर त्या मदाऱ्याला वाटलं बा आता इथंच राजवाड्यातच या माकडाला ठेवून काय करावं आपण. आपल्याला तनखा मिळते, नोकरी पगार मिळते, तर आपण काय केलं पाहिजे, नगरातल्या लोकांचं मनोरंजन केलं पाहिजे. आता हा माकड प्रशिक्षित झालेला आहे. मग तो रोज एका एरियात मग दुसऱ्या एरियात असं त्या माकडाला घेऊन जात होतं. आणि घेऊन गेल्यानंतर मग त्याचा तो खेळ चालायचा. आणि त्याचा खेळ एवढा प्रसिद्ध झाला की दूर दूरवरून लोक ते पाहायला यायचे बघा. मग राजापर्यंत ही गोष्ट गेली का राजाला ती खबर नव्हती एवढी. तर राजाकडे खबर गेली की आपण ज्या माकडाला विकत घेतलाय तर तो मदारी त्याचा खेळ करतो, म्हणजे त्याला खेळायला लावतो आणि फार लोकांना तो आवडतो. तर चला आपण पण एक दिवस जाऊ. राजा एक दिवस रिकामाच होता. राजा रिकामा नसते बापा, पण झाला रिकामा. तर रिकामा झाला तर गेला आणि खेळ सुरू होता. राजाने पाहिलं तो मदारी जसं सांगत होता तसं ते माकड करत होतं का, बिलकुल सगळ्या गोष्टी करत होतं. राजाला कुतूहल वाटलं आणि राजाला त्याचं खूपच म्हणजे असं वाटलं की अरे माकड खूपच चांगला आहे, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. परंतु राजा दयावान होता थोडासा. आणि राजाच्या मनात विचार आला की हा माकड टोळीतून आणलेला आहे हे त्याला सांगितलं होतं.
तर त्याने विचार केला की इथे आपल्या जवळ याला विकत घेतलंय, आता माणसांबरोबर राहते, पण याला पण आई असेल, याला वडील असतील, किंवा याचं जे मुक्त संचारी असलेलं जीवन जे आहे त्याला आपण बंधनात टाकलंय, हे काही बरं नाही असं राजाला वाटलं. आणि राजा त्या मदारीला म्हणाला, शिकाऱ्यांना म्हणाला, जिथून या माकडाला आणलंय तिथे याला सोडून द्या. आता सोडून द्या म्हणल्यावर मदाऱ्याला काय आवडलं नाही आणि बाकीच्या लोकांनाही आवडलं नाही, कारण त्यांचं मनोरंजन होत होतं. परंतु राजा बोले, दलहल, आजही कालही आणि उद्याही राजा राजाच असतो. जे कोणता निर्णय घेईल, जो कोणता ठराव पारित करील त्याला कोणी क्रॉस करू शकत नाही, कारण तो राजा असतो. मग आजचा असो की कालचा का उद्याचा असो. मग सैनिकांनी ऐकलं आणि त्या माकडाला घेतलं आणि जंगलामध्ये नेऊन सोडलं. आता खरी गोष्ट जातक कथा इथून सुरू होते, की जी मी तुम्हाला ही पार्श्वभूमी सांगितली त्याची, की असं असं झालं होतं. मग आता हे माकड गेलं बा, हे तर महाळ्यात होतं, सगळ्यांचा बॉस होतं, हे गेलं. तर बोध म्हणजे ही जातक कथा आहे बोध घेण्यासाठी. नाही तर तुम्ही म्हणाल बा माकड कुठं बोलते का, पण बोध कथा तुम्हाला माहित असतील, जातक कथा तुम्हाला माहित असतील. तुम्ही जर वाचत असाल तर जातक कथा फार महत्वाच्या असतात. भगवंताची एक गाथा असायची, त्याच्यावर जातक कथा असायची. बघा सुंदर सुंदर आपल्या चॅनलवरती आपण त्यात अनेक वेळा सांगितलेल्या आहेत. अत्यंत प्रबोधनात्मक असतात जातक कथा. ह्या ज्या स्टोरीज वगैरे आता तयार झाल्या ना, कथा गोष्टी वगैरे, ह्या त्याच्यातूनच घेतलेल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर मग हे माकड पोहोचलं बा जंगलात. आता जंगलात मुक्त संचार, याला जसं शिकाऱ्यांनी सोडलं तर त्या माकडांची थांबण्याची एक गुफा होती. आता प्रत्येक प्राण्याचे काही राहण्याचं वास्तव्य करण्याचं ठिकाण आहे. तर एका गुफेमध्ये हे माकड जमा व्हायचे पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर मग ह्या आपला मालक आला, नेतृत्व करणारा नेता आला, म्हणून बाकीच्या सगळ्या माकडांनी सभा भरवली. आणि सभा भरवली तर सभेनं असं ठरवलं की आपला नेता परत आला. नेता समजते का, नेता जो घेऊन जाते कुठे, नेता, त्याला नेता. यांना म्हणत नाही बापा, तर नेता नेताच असते, तर प्राण्यातही नेता असते. तो हे नेता होत, बॉस होता ना. हे आल्यानंतर बाकीच्या माकडांनी असा विचार केला की आपला नेता परत आला, आपला बॉस परत आला, आपला म्होरक्या परत आला, तर आपण त्याचा स्वागत समारंभ घेतला पाहिजे बा. तर घेतला स्वागत समारंभ. मग कोण फळं आण, कोण फुलं आण, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी काय काय केलं. आता स्वागताला उत्तरही द्यायला लागते. स्वागत समारंभ पाहिले की ना तुम्ही कधी, त्याला उत्तर द्यावं लागते बघा. आता मग स्वागत स्वीकारणं सगळ्यांचं, आणि याला सांगितलं, हा बॉस होता, एवढे दिवस तुम्ही मनुष्य वस्तीमध्ये राहिलात, माणसांबरोबर राहिलात, तर आमच्यामध्ये आता कुतूहल आहे, जिज्ञासा जागली आहे, जाणून घेण्याची एक भावना जागली आहे की आपण तर काही कोणी माणसांबरोबर राहिलो नाही, तुम्हाला ती संधी मिळाली, तुम्ही माणसांबरोबर राहिलात, आपला स्वभाव गुणधर्म तर माहितीच आहेत, पण माणसांचे स्वभाव कसे आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर दादा सांगता का. तर हे टाळत होतं, हे माणसांबरोबर राहिलं होतं. याला वाटलं बा निंदा करणं काही बरं नाही. या जातक कथेचं नावच आहे बघा, निंदा गुफा जातक. तुम्हाला कधी वाचनात आली तर नक्कीच वाचावी. आणि हे सांगतोय यासाठी की हे गांधीचे जे 3 बंदर सांगितल्या जातात ना, ही कॉपी एडिट पेस्ट केलेलं आहे याच्यातून. हे तुम्हाला पुरावा देतो आम्ही. ही काही भाकड कथा वगैरे, काल्पनिक कथा किंवा असा दृष्टांत वगैरे नाहीये. ही घडलेली घटना म्हणजे भगवंताने सांगितलेला तो उपदेश आहे. तर स्वागत समारंभाला उत्तर द्यायचं, तर उत्तर द्यायचं आहे तर विचारलं बा माणसांची खासियत काय, विशेषता. तर माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात. तुमच्या घरात तेच गणित असेल, एक पोरग कसं तर दुसरं वेगळं, पोरगी वेगळी तर कोण घर तर वेगळं. बाबा कोणाला संसाराचं गाडी जमते चालवायला आणि कोणाची तर जाग्यावर दणके खाते, जमतच नाही. काही काय बघा, जैसे ते लोक राहतात बघा. अनेक लोक आहेत तिथे जैसे थे, बिलकुल परिवर्तन होत नाही. ते काय पहा, जैसे थे परिवर्तन काही त्यांच्यात होत नाही बघा. तर त्याच्यामुळं विचारताना त्याने मग सांगितलं बा, हे फार आग्रह करत होते, सांगतं काय विशेषता आहे. तर हा म्हणे जाऊ द्या ना, जाऊ द्या ना, पण आग्रह जास्त केला, जसं आम्हाला आग्रह जास्त केला म्हणून बोलतोय आम्ही, नाही तर आम्ही आशीर्वाद देऊन संपवणार होतो. आणि हे छोटेसे 3च मुद्दे आहेत बघा, तुम्हाला सांगतो. तर त्यांनी माणसाची काय विशेषता सांगितली. तर तो म्हणाला की बघा गड्यांनो, मला सांगायचं नव्हतं, कारण निंदा करणं पाप आहे. निंदा करणं काय आहे, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादिया
कुणाचं वचन आहे? कुणाचं? अहो भगवान बुद्धाचं वचन आहे, मुसावादा वेरमणी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाकी सगळ्या शिलांमध्ये एक एकच अर्थ आहे, म्हणजे अनातिपाता हिंसा करू नये, आदिनदाना चोरी करू नये, कामे सुमिचाचारा व्यभिचार करू नये. हे जे चौथं सील आहे मुसावादा वेरमणी, याच्यात ऍडिशनल 4 सील आहे. कोणते? एक तर चहाडी चुगली, खोटं बोलू नये, एक चहाडी चुगली करू नये, 2 व्यर्थ बडबड करू नये, 3 आणि शिवीगाळीची रागाची भाषा वापरू नये, 4. बाबासाहेबांना वाटलं बा बुद्धाचं हे पंचशील बेसिक नॉलेज आहे, हे पाली भाषेतलं आहे, मुसावादा वेरमणी, आपल्या लोकांना समजणार नाहीये, कदाचित पाली वाचणार नाहीत, अभ्यास करणार नाहीत, म्हणून 22 प्रतिज्ञेत शुद्ध मराठीमध्ये बाबासाहेबांनी हे टाकलेलं आहे, मी खोटं बोलणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. वाचला की नाही तुम्ही? हे आहे. तर त्या माकडाला समजलं, माकड म्हणे बा निंदा करणं काही चांगलं नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून सांगतो. तर मग त्यानं सांगायला सुरुवात केली, माणसाचे 3च गुण सांगितले तसे त्यानं, तसे लय गुण. पहिलं सांगितलं त्यानं की ते म्हणे बा मी एवढे दिवस राहिलो तिथं, माणसांना निहाळलं, मी ऑब्झर्व केलं, माणसांमध्ये एक विशेषता आहे दुर्गुणाची, अवगुणाची, विचित्रपणाची, ती म्हणजे एक एकात नाही लेख बापात नसतो म्हणे. माणसात, मानवी समाजात एकी नाही म्हणे. एकाच समाजाची गोष्ट नाही केली. काय म्हणाला तो? मनुष्य समाजामध्ये एकी नाही. व एकी सांगत असताना त्यानं काय सांगितलं? आपण तरी टोरी करून राहतो, आपण तरी एकत्र राहतो. माणसं एकाच घरात सगळे राहत नाही. राहतात का? मोठे मोठे झाले, लग्न झालं, 6 महिने झाले, वर्ष झाले, ते म्हणते बाल्या बाल्याची बायको, बाल्याचे लेकर मायला बाजूला ठेवते आणि बापाला बाजूला ठेवते, आणि बस बाकी सगळे गेले म्हणते चुलीत, आपली दुनिया बनवू म्हणते ना. आता तर विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली बघा. काही अपवाद वगळता लोक, इथे कोणी कोणाला समजून घ्यायला तयार नाही, सेवाभाव राहिलेला नाही. म्हाताऱ्या लोकांच्या प्रती जो मांगल्याचा भाव असतो, आदराचा भाव असतो, तो पहिल्यासारखा राहिला नाही. मी तुम्हाला आताच म्हणालो बघा. आणि म्हणून याने सांगितलं की घर वेगवेगळे, माणसं इथून तिथून सारखेच, पण एका घरात राहत नाही. पण एका घरात राहत नाही हे तर वेगळं, एका घरातले सुद्धा माणसं एका मताचे नाही. एक भाऊ वेगळा, दुसरा भाऊ वेगळाच, बहिणीचं मन वेगळं, बायकोचं वेगळंच, नवऱ्याचं वेगळंच, पोराचं वेगळं. एकाचा ट्रॅक्टरचं चाक आहे तर दुसऱ्याचं रिक्षाचं चाक आहे. आता गाडी चालेल का बरोबर? तर त्याने सांगितलं एकी नाहीये माणसामध्ये, हा विचित्रपणाचा अवगुण त्याच्यामध्ये भरलेला आहे. आणि मग हे एकी माणसांमध्ये नाही असं जेव्हा त्याने बाकीच्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं, तर त्या सगळ्यांनी बघा डोळ्यावर हात ठेवले. असे लोकांचं दर्शन घडणं आम्हाला नको बापा, तुम्ही गेले तर गेले, पण आम्हाला दर्शन नको घडायला त्यांचं, म्हणून डोळ्यावर हात ठेवले, डोळे बंद केले. बघा असे लोक भेटू नये, तुम्हालाही नाही भेटले पाहिजे असे लोक जे बेकीवाले आहे. दुसरा अवगुण सांगताना त्यानं सांगितलं की मनुष्य मनुष्यच आहे, सर्वांना 2च हात आहे, 2च पाय, 2च डोळे आहेत, बुद्धी तशीच आहे, मेंदू तोच आहे, परंतु मनुष्य समाजामध्ये उच्च नीचतेचा भेदभाव आहे. कशाचा? उच्च नीचतेचा भेदभाव आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाला पाण्यात पाहतोय, एक माणूस दुसऱ्या माणसाला सहन होत नाही बघा. एक जर पुढे गेला तर मागचा खेकडा प्रवृत्ती म्हणते अच्छा पुढे चालले का, तुमची प्रगती होते का, तुमचे लेकर बाळ पुढे चालले का, तुमचं चांगलं होऊ लागलं का, तुम्हाला प्रसिद्धी मिळते का, तर थांबा मग आम्ही पाहतो म्हणते. मग काय पाहते हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. आनंद कौशल्यान म्हणते जसे खेकड्याची गोष्ट सांगायचे. खेकडा, भारतीय खेकडा जसा वरती चालला तर त्याच्या डब्यावर काय झाकण नव्हतं. बाकीचे सगळे खेकडे होते, चायनीज खेकडे होते, जापनीज खेकडे होते, तिबेटचे खेकडे होते. एका ठिकाणी खेकड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं, तुम्ही ऐकलं असेल, आपल्या चॅनलवर रिपीट करू सांगतो आपण, कारण ऐकणारा वर्ग वेगवेगळ्या ठिकाणचा असतो. बाकीच्या सगळ्या डब्यामध्ये जे खेकडे ठेवले होते, झाकणं ठेवले होते, ज्या डब्यात भारतीय खेकडे ठेवले होते त्याच्यावर झाकण नव्हतं. मग जे प्रदर्शन भरवलं त्याला विचारत होते लोक पाहायला आलेले, बा सगळ्या खेकड्याच्या डब्यावर झाकण आहे, हे भारतीय खेकडे ज्या डब्यात ठेवले त्याच्यावर झाकण का नाही? तर ते म्हणे बा त्याची विशेषता आहे. म्हणजे भारतीय खेकड्यांची पण विशेषता जशी माणसांची पण विशेषता आहे. तर ती म्हणे काय विशेषता आहे? तर भारतीय खेकड्याची विशेषता अशी आहे की एखाद्या, त्यानं अगोदर सांगितलं चायनीज खेकडे, जापनीज खेकडे, अमेरिकन खेकडे यांची काय विशेषता आहे.
तर त्यांनी सांगितलं की झाकण यामुळं ठेवलंय त्यांच्या डब्यावर की त्यांची विशेषता अशी आहे की एक खेकडा जर वरती चालला डब्यातून मुक्त होण्यासाठी बाहेर पडण्यासाठी तर ते खालचे पाहतात, त्याला ऑब्झर्व करतात. पहिला पाय कुठं ठेवला, दुसरा पाय कुठं ठेवला, कुठं बरोबर पाय फिक्स बसला आणि कसा बाहेर पडला, आणि मग तो बाहेर पडला की खालचं बरोबर त्यांना फॉलो करतात आणि एक 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 त्याच्यातून बाहेर पडतात. म्हणून ते बाहेर पडू नये म्हणून झाकण ठेवलं. भारतीय ते भारतीयाचं ते विचारूच नका म्हणे. ते कसं काय, तर ते म्हणजे भारतीयाची विशेषता अशी आहे विचित्र, एक खेकडा जर सगळ्यांपेक्षा थोडासा जरी पुढे गेला, त्यानं एक वरती पाय ठेवला बाहेर पडण्यासाठी, ते खालचे मिळून अच्छा वरती चालले का आमच्या अगोदर, बरोबर धर पाय खेच मग त्याचा, तुम्ही इथंच मरा ना आम्ही इथंच मरतो, याच्यातून काय बाहेर पडू नका. असे काही काही तुम्हाला नाही म्हणत बाका, नाही तर म्हणाला आम्हालाच म्हणता का काय. आपल्या चॅनलवर हे प्रवचन जातात सर्व दूरपर्यंत, आपली लोक तर ऐकतात बौद्ध लोक, पण बौद्धेतर लोक ही ऐकतात आपली प्रवचन तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून हे सार्वजनिक उपदेश तुम्हाला देतोय. तर हे दुसरा कोणता गोष्ट मुद्दा सांगितला विचित्रपणा, उच्च नीच तेच ना, मी मोठा की तू मोठा, यांची प्रगती झाली नाही पाहिजे, त्यांची प्रगती झाली नाही पाहिजे, हे पुढे गेले नाही पाहिजे, ते पुढे गेले नाही पाहिजे. आणि माणूस माणसाचा इथे छळ करतो बघा. इथे स्त्रियांचा छळ होतो, इथे शूद्रांचा छळ होतो, इथे बलात्कार होतात. सर्वानुभूती एक ईश्वर आपल्या देशात शिकवल्या जाते. कुणावर टीका टिप्पणी करत नाही, निंदा करत नाही आपण, शिकवल्या जाते असं, सांगितल्या जाते असं, पण वागणं मात्र त्याच्या उलट असते बघा. माणूस माणसाला सहन होत नाही. जातीभेद अजूनही संपलेला आपल्या देशातला नाही आहे बघा. इथे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर सुद्धा बूट फेकून मारला बघा. आत्ताची घटना आहे तुमच्या माहितीसाठी. तुमच्या पुण्यालाच म्हणा का कुठेही म्हणा, कितीतरी अशा घटना घडतात की प्रचंड तळपाची आग मस्तकाला जाते आणि विचार येते मनामध्ये. प्रत्येक जण इथे म्हणतोय की आमचा धर्म श्रेष्ठ आहे, म्हणतो का नाही. आपल्या देशातला प्रत्येक माणूस तो कोणत्या धर्माला फॉलो करत असेल, तो काय म्हणतो, आमचा धर्म श्रेष्ठ आहे. तर मला सांगा, एक माणूस म्हणून माणुसकी सोडून वागणारे लोक कोणत्या धर्माला फॉलो करत असतील. माणुसकी शिकवली आहे की नाही धर्मामध्ये. भगवान बुद्धाने सुद्धा हीच माणुसकी शिकवली आहे. म्हणून उच्च निश्चिता हा मनुष्यामध्ये असलेला अवगुण आहे आणि तो विचित्र अवगुण आहे, हा त्याने आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगितला. आणि हे सगळं सांगत असताना मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो, सगळं सांगत असताना मग झालं असं की त्या समोरच्या माकडांमध्ये सुद्धा काही बुजुर्ग होते, काही मादी होते. तर हे सगळं ऐकत असताना की माणसांमध्ये किती विचित्र प्रथा आहेत, वागणं आहे, स्वभाव आहे, गुण आहेत. तर हे ऐकता ऐकता तिसऱ्या लेवलला मग ते बाकीचे माकड म्हणाले की बघा, हे निंदा करणं पाप आहे. निंदा करणं काय आहे, पाप आहे. आणि दुसऱ्यांनी जे काही आहे हे ऐकत असताना उच्च नीचता आहे म्हणून ऐकत असताना कानावर हात ठेवले. कशावर, अर सांगू नका, बस 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 म्हणे. ते त्या माकडाला काय म्हणाले बाकीचे, अर बस करा, कानावर हात ठेवले. पहिल्यांनी कशावर हात ठेवले, डोळ्यावर हात ठेवले, दुसऱ्यानंतर कानावर हात ठेवले. आणि मग हे बाकीचे सगळे चर्चा करत होते माकड त्या सभेतले, यार हे असं निंदा करणं जर पाप आहे तर आपण निंदा केली नाही पाहिजे. आणि मग सगळ्यांनी तोंडावर हात ठेवले. किती पॉइंट झाले. ही अशी जातक कथा आहे. म्हणून तुम्हाला मूर्त्यांमधून फोटोमधून जिथे कुठे पाहायला मिळेल तोंडावर, डोळ्यावर आणि कानावर हात ठेवलेले, तर ही अशा प्रकारची बोधप्रद जातक कथा आहे. आणि भगवान बुद्धांनी बघा मनुष्यामध्ये असलेल्या विचित्र अवगुणांना संपविण्यासाठी मनुष्यातली देवदत्ताची प्रवृत्ती, अंगुलीमाल डाकूतली प्रवृत्ती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्त्या संपवण्यासाठी म्हणूनच उपदेश केले. आणि म्हणून त्या काळामध्ये बघा अंगुलीमाल, पटाचारा, किसा गौतमी सारखे लोक, राजा प्रसंजित, बिंबिसार राजा सारखे लोक स्वतःला बदलून घेतात. आम्रपाली, विशाखा, सुजाता सारख्या महिला स्वतःमध्ये बदल करून घेतात, आपल्या जीवनाचं सोनं करून घेतात. नंतरच्या काळामध्ये सुद्धा सम्राट अशोक जन्माला येतो इथे. आणि सम्राट अशोक सुद्धा आपल्या मुलीला, संघमित्राला भिक्खुनी संघामध्ये दान देतो. महेंद्र नावाच्या मुलाला भिक्खू संघामध्ये दान देतात. आणि स्वतः सुद्धा आर्य उपवासाचं पालन करतात. आणि कोणीही इथे रागाने कोणावर विजय प्राप्त करू शकत नाही.
वैर जिंकाव प्रेमान, युद्धाने वाढत युद्ध, असं भगवान बुद्धांनी सांगितलं. नाही वेरे न वेरानी समंती कुदाचन, अवेरेन तसमंती येस धम्मो सनातनो. वैराने वैर शांत होत नाही, तो कौटुंबिक जीवनातील असो की सार्वजनिक जीवनातील असो किंवा अजून कोणत्याही जाती धर्मातील असो, वैराने वैर कधी शांत होत नाही, प्रेमानेच वैर शांत होतो. हे भगवान बुद्धाने शिकवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो, डोक्यावर बर्फ आणि इथे साखर ठेवून ज्यांना जीवन जगता येईल, मग त्यांचं वैयक्तिक जीवन असेल किंवा सार्वजनिक जीवन असेल, त्यांचं जीवन यशस्वी होते. अन्यथा जीवनाची स्वतःच्याही आणि इतरांच्याही बर्बादी करणारा माणूसच असतो. आणि म्हणून डोक्यावर बर्फ ठेवत जा आणि तोंडामध्ये साखर ठेवत जा, खरोखरची नाही. कारण खरोखरचा बर्फ ठेवाल तर कार्यक्रम बिघडते. खरोखरचा बर्फ नाही, बर्फ म्हणजे शांतता. अरे म्हटलं की का रे, भांडणाने भांडण वाढते बघा. आणि त्याच्यामुळे तोंडात गोडवा ठेवला पाहिजे. भगवंताकडे काय होतं अंगुलीमालाकडे जाताना? शस्त्र घेऊन गेले होते का? राग घेऊन गेले का? द्वेष घेऊन गेले का? प्रेमाची भाषा बोलले त्याला की हे अहिंसका, तुझ्यातलं साधुत्व अजून कायम आहे, ते तू कायम ठेव. तोडणं फार सोपं आहे, जोडणं फार अवघड आहे. मारणं फार सोपं आहे, तारणं फार अवघड आहे. ही भाषा भगवान बुद्धांची होती. अंगुलीमालाला समजली, त्याने शस्त्र टाकून दिलं, तो भिक्षू बनला आणि मैत्रीमध्ये अग्र बनला. परिनिर्वाणाला तो अंगुलीमाल गेला आणि या जगामध्ये तो अजरामर झाला. हे सगळं काही बाबासाहेबांनी आपले वाचलं आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांचं खात असताना, बाबासाहेबांमुळे मालामाल होत असताना, सगळं काही बाबासाहेबांचं उपभोगत असताना केवळ आपण फुकटचं खातच नाही राहिलो पाहिजे, तर बाबासाहेबांच्या समाजासाठी, चळवळीसाठी देणारे पण असलो पाहिजे. बाबासाहेबांनी देणारं शिकवलं की द्यायला शिकवलं की घ्यायला शिकवलं? देणारे बनवलं की घेणारे बनवलं? अहो घेणारे तर होतो ना आपण वर्षानुवर्ष, पण आता देणारं बनवलं बघा. आम्ही देत राहतो बघा. धम्मदान हे जे काही प्रवचन आहे आम्ही देत राहतो. तुम्ही पण या कार्यक्रमासाठी देत असाल. देणं कोणावर उपकार नाही आहे, कारण हे जे म्हणून काही आहे हे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. हे कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार. भीमलेखनीची धार, भीमलेखनीची धार. हे तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी मी सांगितलं की आम्ही काय काय नाही बाबा तसे, परंतु बुद्ध बाबासाहेबांचं जे गाणं आहे ते प्रबोधनाचं गाणं आहे. आणि याच्यामध्ये एक मोठा भावार्थ आहे बघा. सोन्याचा धूर निघतो. काल झोपडीमध्ये राहणारी माणसं आज बंगल्यामध्ये आली बाबासाहेबांच्या मुळे. ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता आज लोक त्यांना खरंच नमस्कार करतात बघा, सलाम करतात. आणि म्हणून हे सगळं बाबासाहेबांचं असल्या कारणाने या धम्म चळवळीमध्ये आपण उतरलो पाहिजे. आपणही समाजाचं देणं लागतो, ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही पहिली धम्म परिषद तुम्ही यशस्वी इथे आयोजित केली, परंतु भंतीजींनी सांगितलं, आम्ही सांगतो ही शेवटची होता कामा नये. आपल्यामध्ये मतभेद, मनभेद, हेवे दावे, मान पान हे जे काही कार्यक्रम बिघडवणारे कार्यक्रम आहे हे तुम्ही काढून दिले पाहिजे. जर बाबासाहेबांनी याचा विचार केला असता मानापानाचा किंवा स्वार्थाचा, तर आज हे आपला देह सोन्यानं नटला नसता. आणि म्हणून धार्मिक कार्यामध्ये सोयरिकीसारखं कोणी रुसू फुगू नाही. तुमच्याकडे नसेल बाबा तसं कोणी पण सांगतो मी, कारण काही आम्ही लय गावाखेड्यात शहरात जातो, काही ठिकाणी लय रुसणं फुगणं. आमच्या कमिटीचं नाव टाकलं नाही, आमचं नाव घेतलं नाही,
आमचं पत्रिकेत उल्लेख नाही, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला मूळ पत्रिका दिली नाही म्हणते, आम्ही दिलं म्हणते, आम्ही काय काय बापा तुमच्याकडे नसेल तसं, पण सगळा कार्यक्रम बिघडवणारे बघा. वामन दादा म्हणाले माझ्यातला भीम मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा. अहो दोष आपलाच आहे खरं पाहिलं तर. जर समाजाचा विचार केला तर दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. कारण घर का वेदी लंका ढाय म्हटलेला आहे. लोखंडाला जसा जंग लागतो आणि त्या लोखंडाला तो खाऊन टाकतो, समाजाला सुद्धा अशी कीड लागलेली आहे आणि समाजाचं नुकसान करणारे सुद्धा दुसरे तर आहेतच आहे, पण आपलेही लोक त्याच्यामध्ये आहेत. हा आमचा अनुभव आहे, आम्ही सगळीकडे सर्वत्र फिरतोय म्हणून. तर तसे कोणी तयार होऊ नका. तुम्ही परिवर्तन स्वतःमध्ये करण्यासाठी सम्यक संकल्प करा आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवरचे प्रवचन ऐकत राहा. औरंगाबादेमध्ये आम्ही 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं बांधकाम सुरू केलेलं आहे समाजाच्या स्वेच्छादानातून. मी मुद्दामून शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगेल, आम्ही कोणाकडे काही मागत नाही, पावती बुक नाही, वर्गणी नाही ना, काहीच नाही. आता आमचे बुद्धगोल भंतेजी तर माझ्या बाजूला बसले होते, ते मला सांगत होते कानात, भंतेजी म्हणे तुम्हाला काय देऊ पुण्यातून. मी म्हटलं बा काय देऊ म्हणजे मी कुठं मागितलं तुम्हाला. तर ते म्हणजे बा आमच्या पुण्यातून आमची इच्छा आहे, पुण्यातल्या लोकांची इच्छा आहे का काही लाखामध्ये तुम्हाला बांधकामासाठी दान द्यायचे. तर एकदा भंतेजीसाठी टाळ्या वाजवा बापा, तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. असा भाव निर्माण झाला पाहिजे, ज्याचा स्वार्थ नाव गाव नसलं पाहिजे. नाही तर संध्याकाळच्या गाण्याच्या कार्यक्रमात लय लोक पैसे देतात ते यासाठी. फलाण्या बिस्ताण्याकडून 100 रुपये आलेले आहे, पार्टी आभारी आहे, धन 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 धन. ते बी फुकते फुल्ल असं माझं नाव घेतलं. हो आपल्याकडे तसा कार्यक्रम नाहीये, पण तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो 5 करोड रुपयाचा खर्च आहे 4 माळ्याच्या टॉवर साठी, ज्यामध्ये मेडिटेशन हॉल आहे, बुद्ध विहार आहे, ई लायब्ररी, वाचनालय, ग्रंथालय आहे, भिक्खू निवास असणार आहे, यात्री निवास असणार आहे. अशी 4 माळ्याची बिल्डिंग द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपसना बुद्ध विहार औरंगाबादेत सिडको कडून जमीन विकत घेतली आपण, त्याच्यावरती आपण ते टॉवर बनवत आहोत. तेव्हा आपण ज्यांना कोणाला इच्छा होईल तेव्हा ऑनलाईन ऑफलाईन दान तुम्ही देऊ शकता. ही एक सूचना करतो, माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. खुश भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सप्तमङ्गलम् रक्षन्तु सप्तदेवता सप्तधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सप्तमङ्गलम् रक्षन्तु सप्तदेवता सप्तसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि.